बघा आपला पुढला चॅप्टर आहे तो म्हणजे कोणता? क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळामध्ये आपण जर विचारात घेतलं क्षेत्रफळ ही वेगवेगळी आपल्याला आकारांचे पहिल्यांदा बघायला मिळतात. तर याच्यामध्ये एक साध्या साध्या गोष्टी पहिल्यांदा आपण विचारात घेऊया किंवा एक क्षेत्रफळ विचारात घेऊया. पहिला येतं म्हणजेच कोणतं? चौरस. चौरस. आता चौरस म्हटल्यानंतर काय येतं रे? चौरसाचे गुणधर्म सांगा. चारी बाजू समान असतात, कोण काटकोन असतात, त्याचे कर्ण समान असतात, बरोबर आहे, आणि एकमेकांना ते दुभागतात. ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. परंतु आता आपण फक्त चौरसाचा विचार केला तर त्याच्या बाजू सगळ्या बाजू कशा येतात? समान. म्हणजे इथं बाजू ही समान असणार आहे, ही समान असणार आहे, ही समान. आता जर समजा प्रत्येक बाजू आपण जर विचारात घेतली आणि ती बाजू जर आपण विचारात घेतली तर चौरसाची पहिल्यांदा परिमिती बघा. चौरसाची परिमिती लक्ष द्या. पहिल्यांदा परिमिती बरोबर काय येणार? 4 गुणिले काय येणार? बाजू. त्यानंतर बघा दुसरं येतं चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ. जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहित असतील तरी व्यवस्थित लक्ष द्या पहिल्यांदा आणि मग ऐका. तर बाजूचा वर्ग काय मिळणार आपल्याला? बाजू वर्ग. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाची परिमिती आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर दुसरा म्हणजेच आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच काय? आयत. आपल्याला काय मिळतो? आयत. दुसरा आपला आहे तो म्हणजे कोण? आयत. आता आयताबद्दल आपण काय सांगतो रे? आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान मापाच्या, बरोबर आहे. सगळे कोण काटकोन, कर्ण कसे असतात? समान मापाचे, बरोबर. इथं आपल्याला कर्णचा आता काय विचार करायचा नाही, आपल्याला फक्त आयत पाहिजे. तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या. जी जास्त लांबीची असते तिला आपण लांबी म्हणतो आणि जी कमी मापाची असते तिला आपण काय म्हणतो? रुंदी म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे ही झाली लांबी, ही झाली रुंदी. मग याच्यावरून बघा आयताची परिमिती. आयताची परिमिती. आता आयताची परिमिती जर आपण विचारात घेतली तर आयताची परिमिती काय मिळेल रे? लांबी 2 वेळा आहे आणि रुंदी 2 वेळा, म्हणून काय येतं? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग आता बघा याच्यावरूनच आपल्याला ते सूत्र कसं येतं? 2 कंसात लांबी अधिक रुंदी असं आपण ते सूत्र घेतो. आणि त्याच्यानंतर आयताचं क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळतं लांबी गुणिले रुंदी. काय मिळतं? लांबी गुणिले रुंदी. बघा हे पहिल्यांदा झालं आयताबद्दल. त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काय? त्रिकोणाचं क्षेत्रफळ. कोणाचं क्षेत्रफळ? त्याच्या अगोदर आपण काटकोन त्रिकोणाचं म्हणूया. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोण घेतला तर त्याच्या दोन बाजू एकमेकांना काय असतात रे? लंब. बरं, ही बाजू बघा, ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना लंब झाल्या. जर तुम्ही बघा काटकोनाचं विचारात घेतलं तर काटकोनाची एक बाजू आणि दुसरी बाजू काय समानच असतील असं नाही. आणि त्यामुळे बघा जर तुम्ही इथं पूर्ण असं जर विचारात घेतला तर एक आयत तयार होतो. काय तयार होतो? आयत. आणि आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असते रे? लांबी गुणिले रुंदी. काय तर? लांबी गुणिले रुंदी. मग हा सुद्धा जर एक आयत घेतला तरी त्याच्यातलं त्रिकोण म्हणजे निम्मा भाग झाला, म्हणून काय तर 1/2. काय तर 1/2. परंतु आता बघा लांबी आणि रुंदीला काय म्हणत होतं इथं? पाया आणि उंची. म्हणजे ही काय झाली? उंची आणि ही काय होतो? पाया. आणि म्हणून बघा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना काय केलं जातं रे? पाया गुणिले उंची त्याचा काय तो 1/2 बघायला मिळतो. मग काटकोन त्रिकोणामध्ये इथं उंची आणि पाया म्हणजेच काय येणार आहे? काटकोन करणाऱ्या बाजू. त्रिकोणाच्या काय झाल्या? काटकोन करणाऱ्या बाजू. म्हणून बघा काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं? तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आता बघा काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजेच कोण रे? पाया आणि उंची असतात. काय असतात? पाया आणि उंची. म्हणून बघा त्रिकोणामध्ये इथं आता आपण हे पाया आणि उंची काढून टाकूया. परंतु लक्षात ठेवायचं त्रिकोणामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं रे? आता त्रिकोण काय प्रत्येक वेळी काटकोन त्रिकोणच पाहिजे असं काय नाही. तर त्रिकोण फक्त विचारात घेतला तर त्रिकोणामध्ये आता हेच सूत्र म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. आता इथं त्रिकोण बघा कशा आकाराचा असणार आहे?
असा कोणत्या पण आकाराचा. त्यावेळी इथं लंब टाकला जातो. आता लंब टाकला तर हा लंब म्हणजे काय झालं रे? उंची. आणि या त्रिकोणाची एक बाजू काय झाली? पाया. म्हणून बघा इथं काय तर 1/2 पाया गुणिले उंची असा तो काय केला जातो? क्षेत्रफळाचं सूत्र तयार केलं जातं. बघा हे झालं. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र घेतल्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं अनेक सूत्र येतं. ते म्हणजेच काय? तर बघा त्रिकोणाच्या जर तिन्ही बाजू आपल्याला माहित असतील. बघा त्रिकोणाची ही बाजू ए असेल, ही बाजू बी असेल, ही बाजू सी असेल. तर बघा पहिल्यांदा एबीसी दिलेला असेल तर आपल्याला अर्ध परिमिती काढावी लागते. काय काढावी लागते? अर्ध परिमिती. अर्ध परिमिती यस न दाखवतात. कशाने दाखवतात? यस. आता अर्ध परिमिती म्हणजे काय रे? अर्धी परिमिती. ठीक आहे. परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज. म्हणजे काय येणार रे? ए अधिक बी अधिक सी. अर्ध परिमिती म्हणजे ह्याला किती भागा पाहिजे? 2 आणि म्हणून बघा आपल्याला अर्ध परिमिती बरोबर काय मिळतं? यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2 ही झाली अर्ध परिमिती. आणि अर्ध परिमिती माहित असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं. काय मिळतं आपल्याला? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. जर बाजू दिल्या असतील तर बघा त्रिकोणाच्या जर बाजू माहित असतील तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए कंसात यस वजा बी कंसात यस वजा सी असतं. याला हिरॉनचा फॉर्म्युला म्हणतात. काय म्हणतात? हिरॉन फॉर्म्युला. काय म्हणतात? हिरॉनचे सूत्र किंवा फॉर्म्युला. ठीक आहे. तर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी यस म्हणजे काय रे? अर्ध परिमिती. यस वजा ए यस वजा बी यस वजा सी असं आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघायला मिळतं. लक्षात ठेवा ज्यावेळी त्रिकोणामध्ये पायाने उंची दिलं जातं त्यावेळी 1/2 पाया गुणिले उंची. परंतु त्रिकोणाच्या जर 3 बाजू दिलेल्या असतील तर तुम्हाला कोणतं सूत्र वापरायला पाहिजे? हिरॉनचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. आणि तो हिरॉनचा फॉर्म्युला काय तो? वर्गमुळामध्ये यस यस वजा ए यस वजा बी यस वजा सी असं आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय तर? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. आता मला समभुज त्रिकोणामध्ये काय तर हे सांगा? तिन्ही बाजू समान असतात. प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. काय असतो? तिन्ही बाजू समान. म्हणजे ही बाजू घेतली ही बाजू सगळ्या बाजू कशा येणार आपल्याला? समान. त्यावेळी तो कोन 60 अंशाचा आपल्याला बघायला मिळेल. हा झाला समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण जर आपण विचारात घेतला बघा समभुज त्रिकोणाचा जर विचार घेतला तर परिमिती काय आपण सिंपल सांगू शकतो. परिमिती बरोबर काय येणार आहे? परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. बरोबर ना? कारण प्रत्येक बाजू समान मापाची आहे. समान मापाची असेल तर बाजूची तिप्पट म्हणजे काय येणार? परिमिती. आणि परिमिती मिळाली तसं त्रिकोणाचं क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ कोणाचं? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बघा समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळतं वर्गमुळात 3/4. वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. काय मिळतं? बाजू वर्ग. बघा वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग हे कोणाचं क्षेत्रफळ येतं? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्याच्यानंतर मग आपण पुढलं घेऊ शकतो ते म्हणजेच काय? याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ झाले. हा आता येतं आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. बघा ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा आपण आता काय करूया? थोडस आपण याच्यावरती बघूया. समांतरभुज चौकोनाचे पहिल्यांदा चौकोन म्हणूया आपण आणि मग त्याचं क्षेत्रफळ आपण इथं काढूया. समांतरभुज चौकोनाचं काय तरी समोरासमोरील बाजू काय असतात? समांतर आणि समान. समांतर आणि कशा येतात? समान. ही बाजूला समान, या बाजूला ही बाजू समान. तर आता लक्षात ठेवायचं यामध्ये काय केलं जातं रे? तर इथं लंब टाकला जातो. हा लंब टाकला जातो. ह्याला काय म्हणतात रे? उंची. आणि ज्या बाजूवरती तो लंब टाकला जातो त्याला काय म्हणतात? पाया. म्हणून बघा समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पहिल्यांदा समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय येतं? पाया गुणिले उंची. हे तर साधं गोष्ट आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ थोडक्यात लिहितोय क्षेत्र बरोबर काय येणार? पाया गुणिले उंची. या पद्धतीने आपल्याला मिळतं. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आलं? पाया गुणिले उंची आपल्याला मिळतं. त्यानंतर बघा समांतरभुज चौकोनाचं मिळालं. त्याच्यानंतर समभुज चौकोनाबद्दल आपण विचार करूया. समभुज चौकोन कुठला कोणता आहे तो? समभुज
चौकोन. आता समभुज चौकोन म्हणजे काय येणार आहे, सगळ्या बाजू समान मापाच्या असतात. म्हणजेच आपल्याला काय मिळतं, थोडक्यात समांतरभुज चौकोनाचाच हा एक काय आहे, विशिष्ट असा प्रकार, ज्याच्यामध्ये सगळ्या बाजू तुम्हाला कशा मिळतात, समान मापाच्या मिळतात. आता बघा, याचे आपल्याला कर्ण महत्वाचे असतात. तर पहिला कर्ण जर समजा आपण डी घेतला, D1 घेऊया, आणि दुसरा कर्ण आपला कोणता येणार, D2. बघा, एक मिनिट, याचं नाव टाकूया आपण. याचं नाव आपण D1 म्हणूया, पहिला कर्ण. दुसरा कर्ण D2. दुसरा कर्ण काय घेतला, D2 घेतला. तर आता लक्षात ठेवायचं, याचं क्षेत्रफळ, कुणाचं क्षेत्रफळ, हा, कुणाचं क्षेत्रफळ आपण म्हणू शकतो, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता बघा, समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला मिळतं 1/2 कर्णांचा गुणाकार. 1/2 कर्णांचा गुणाकार. म्हणजेच काय ना सांगा रे, 1/2 कर्ण कोणता, पहिला कर्ण आहे D1 आणि दुसरा कर्ण काय, D2 झालं, यांचा गुणाकार आपल्याला मिळतो. हे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मिळाले. समभुज चौकोनानंतर आपल्याला येतो कोणता, समलंब चौकोन. कोणता येतो, समलंब चौकोन आपल्याला बघायला मिळतो. समलंब चौकोन. आता समलंब चौकोनामध्ये काय असतात रे, समोरासमोरील बाजूची एक जोडी काय असते रे, समांतर असते. आता समोरासमोरील बाजूची एक जोडी जी आहे ती समांतर आपल्याला बघायला मिळते. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, इथं लंब टाकावं लागतं. कुठं पण एक लंब आपण टाकू शकतो. ही म्हणजे झाली काय, उंची. ही काय झाली, उंची. आता बघा, समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय येतं, 1/2 समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिले काय येतं, उंची. गुणिले काय असते, उंची. आता बघा, समांतर बाजू आपण म्हणूया की ह्या बाजूला आपण समजूया S1 दिलं, ह्याला नाव दिलं S2, आणि ह्या उंचीला जर आपण H म्हटलं तर आता उत्तर कसं येणार रे, 1/2 गुणिले S1 अधिक S2 गुणिले काय येणार, H. अशा पद्धतीने आपण हे सूत्र तयार करू शकतो. बघा, समलंब चौकोन आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने हे सगळे चौकोन आपल्याला बघायला मिळतात आणि या प्रत्येक चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला या पद्धतीनं काढता येतं. पहिल्यांदा बघा, क्षेत्रफळामध्ये वेगवेगळे आकार आहेत, त्या वेगवेगळ्या आकारांची आपण क्षेत्रफळ या पद्धतीनं काय करतो, विचारात घेतो. ओके, पहिल्यांदा हे लिहून घ्या.